आणला, लोणचं आलेले असतात गोखरू आणि खूप असे कसं आयुर्वेदिक चांगलं असते. याची भाजी पण बनवतात फुलोऱ्याची. आणि आई हे खातात का? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसे काय मजेत असणार. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला चेहरा वगैरे माझं खूप डाऊन वाटत असेल, कारण आज सांगायचं असं आहे की व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे घडा जो आहे थोडंसं बसलेला आहे आणि ताप पण आहे. आणि रात्रीपासून झालं आहे. असं वाटलं की पावसात वगैरे डोकं ओलं झालं असेल, त्याच्यामुळे जास्त सर्दी ताप आलं असेल. पण असं काही झालं नाही. फक्त काल गाडीवरची थंडी हवा लागली थोडंसं थंडी हवेमुळे जी आहे अंग वगैरे चढून आलं होतं रात्रीला. आणि थोडंसं आता दवाखान्यात जा म्हटलं, पण त्याआधी थोड्याशा टॅबलेट वगैरे घेतल्या मी घरीच घेतल्या. आणि आज आराम करायचा आहे दिवसभर त्याच्यामुळं. आणि इकडं राधिकाची तयारी चालूच आहे. कधी झेंडूबाम लावून देत आहे, तर कधी पट्टी वगैरे ठेवत आहे. कारण डोकं पण खूप जाम झालेलं आहे पावसामुळं. मिठाच्या गुळाने टाका. हो, मिठाच्या गुळाने टाकल्या मी सकाळी. आणि जर पाहिलं आणि थोडंसं झेंडूबाम वगैरे लावणं पण चालू आहे कंटिन्यू. दवाखान्यातनी जर आज पडला तर दवाखान्यात म्हणजे जाणार नाही मी. जर नाही फरक पडला तर जावंच लागणार दवाखान्यात. कारण थोडंसं जे आहे इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे ते निघून जाऊ शकते. गळा पण खूप बसला. हो ना, गोळ्या घेतल्यात मग आत्ताच गोळ्या घेतल्या. आणि आता आणायला पण जायचं आहे तिकडं, कारण आई पण वाट पाहत असेल. पण झालं असं की गॅस नेला सोबत पुस्तक राहिलेलं आहे. कुठं पुस्तक ते मागं आहे, तुझ्या मागे आहे. पुस्तक राहिलेलं आहे. पुस्तक न्यायचं आहे तिथं आणि घेऊन यायचं. आणि आमच्या गावात कसं आहे, गॅसचं जे आहे ते डिलिव्हरी असते. म्हणजे की कारंजावरनं आपल्या गावातनी गाडी येतात. तर 2च दिवस असते, एक मंगळवार आणि शुक्रवार, असे 2 दिवस असतात. जर झालं तर कधी मधातही असते, पण असं नेहमी नसते जास्त. 2च दिवस ठरलेले असतात. तर 2 दिवशी गॅस वगैरे गेला तर घ्यावं लागते. अदर दिवशी जे आहे ते वाटच पाहावं लागते, नाही तर मग जाऊन आणावं लागते शहरामधून. तर तेच आहे, गॅस पण आणायचं आहे. आणि आता पेरण्याचं पण वातावरण आहे, शेतातही पाहायचं आहे, शेतातही जायचं आपल्याला थोडंसं. आज जर जाण झालं तर जाऊ आपण शेतामध्ये. राहते ना, तुझी तब्येत नाही बरोबर. अगं बाकीच्या सर्वांचे पेरणं झालेले आहे. शेतीची पेरणं, आपल्याच पेरणी बाकी आहे. हो ना, मग आता उद्या करूच ना, उद्या करायला. आपल्याला आता बसून चालत नाही ना, त्यासाठी लवकर तब्येत चांगली करून घ्यावं लागणार आहे, आराम करून थोडंसं. आणि शेतीची पेरणी पण करावं लागणार आहे. तर आज जर झाली तर आज, कारण चौकड पेरणी झालेली आमच्या गावातनी बऱ्याच जणांची झालेली आहे. तुमच्या इकडे झाली का ते पण सांग कमेंटमध्ये. आता चालूच आहे सर्व. पेरणी चालूच झालेलं आहे. आणि असंच आहे, एका इकडे पेरण्याचं पण बघावं लागते आणि तब्येतीचं काळजी घ्यावं लागते. चला असं आहे. आणि आई आता थोडासा आवाज द्यायला येणारच आहे मला, कारण गॅस आला तर आई आवाज द्यायला येतो असं सांगितलेलं आहे. आता भारी असतंच ते. आणि बघा, वेळेवर यांची तब्येत पण बिघडली. आणि सकाळपासून यांना एवढी ताप होती, आणि त्याच्यात पण नाही का सिलेंडर गेलं. एवढा ताप. आज 900 रुपयाचं सिलेंडर झालं आपलं. हो, 900 रुपयाचं. ते काहीतरी जमा होतात ना. आणि ते तर बदल पहिलेच आणून ठेवलं होतं आईचं तिकडच्या घरचं. हो, ते पण झाला. स्वयंपाक चालू आहे. आईचं चालू आहे स्वयंपाक, भाजी वगैरे करणं चालू आहे. हां, तेच तर. आणि एवढी अडचण आज, यांची तब्येत पण बिघडली आणि वेळेवर गॅस पण गेला. म्हटलं कोणाला सांगू गॅस आणायला. तर म्हणत होते की माझी तब्येत हे झाली, व्यवस्थित झाली. बघा, हे सिलेंडर वगैरे आणलेलं आताच. आणि तिकडच्या घरचं आणलं होतं सिलेंडर 10 मिनटं. आणि आता जेवण करायला आता भाजी आणि भाकर बनवायची. कशाची हे बनवायची भाजी? हां, तर उडदाचं वरणासोबत भाकरच छान लागते. तर यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना भाकरच देते म्हटलं आज, हलका नाच. किती मस्त दिसत आहे. तू काय करताय ग? राधिका काय करताय रे? तरोट्याची भाजी बघू दे, तोडत आहे. इकडे बघ वात वगैरे असला ज्याला, त्याच्यासाठी खूप चांगला आहे असं म्हणतात, आईचं म्हणणं आहे. आणि आईलाच माहिती आहे, राधिकाला एवढं माहिती नाही त्याबद्दल. राधिकाला वाटतं की
ते आता तसं झालं तर आणावं लागणार आहे, त्यात पेरावं लागणार आहे शेत. काळी जमीनले पेराच लागन ना. बघ ना आखरी. किती मस्त शेत झालेलं आपलं. जमीन आहे ते. छानसं मस्त मोकळं आहे इथून तिथपर्यंत. आणि तिकडचं जे आहे शेतामधलं विहीर पण आहे. आपलं जे आहे ते कोरडवाहू आहे. तिकडे दादा शेतामध्ये विहीर आहे, तिकडे गेलो तर दिसणार आपल्याला. पण जर पेरणी जर बघितलं तर बाकीच्या चालू आहे. मी वातावरण तिकडे चालू झालेलं संपलेलं शेजारची. काय आणलं जेवायला? पहा ना, आता दाखवते ना तुम्हाला काय. बरं ठीक आहे, घे वाढून. आणि मस्तपैकी एन्जॉय येते शेतामध्ये जेव्हा आलं ना, तर खूप सारा एन्जॉय करायला पाहिजे. पण खरं तर कामं महत्त्वाचं आहे, कामानंतर खाणं पिणं महत्त्वाचं असते. पण इकडे पहिले थोडंसं आहे, जेवायचा टाईम झालेला आहे, पहिले जेवण करायचं होतं, त्याच्यानंतर म्हटलं काम वगैरे करायचं असं चालू. आई पण आहे आणि मनू पण आहे. मनू जेवण करायचं ना आता? हां. आणि इकडं काय केलं का, काय काय आणलं आज? उडदाचं वरण, भाकर, भात आणि चिवडा, असं आहे सर्व. ठेचा आणला, आता लोणचं काही दिसत आणलं, असेल किंवा काही दिसत नसतं, निंबू, कांदा. सर्व आणलेलं आहे जे सर्वच. असतात शेतातलं. आणि शेतातली पार्टी जे म्हणतात तेच आज त्याच्या हिशोबानेच आम्ही जेवण वगैरे करत आहे. खूप छान असते. मस्त वाटत आहे. किती भारी वाटते का असं? हो. आणि असं तर एखादं जेवण व्हायलाच पाहिजे. कसं महिन्यातून 15 दिवसातून यायलाच पाहिजे. हो. आणि चांगलं वाटते खूप. मोकळे वाटते. असं आहे. हवा पण खूप आहे आज. हो ना. म्हणू तू हो. कशाची भाजी नेसली आता? तरोटा. तरोट्याची. मनूला येत नव्हतं, मेथीची भाजी म्हणत होती. मेथीची भाजी. काकूंची सोबत कुठे आहे? असं आहे तरोट्याची भाजी पाहिलं असेल तुम्ही. आणि सोबत उडदाचं वरण, आणखी ढेमचं थोडंसं जे आहे ते पण आहे होते. असं आहे, सर्व भाजी आणलेलं आहे. आणि मस्त जेवण आणि करायचं. वावर वगैरे पेरणं चालू आहे इकडं शेजारी. हो ना, आता हे वावर झालं, आता ते वावर आहे 2-3 पण. आणि इकडे फवारा चालूच आहे. तर उद्या परवाला आमचं पेरणं होणार. आणि पेरायला राधिका सोबत येणार आहे, येशील का? पाहू ना. हां. ऊन पण नसलं. आज वातावरण बघून. वातावरण छान आणि कसं असते ते आलेलं चांगलं असते ना. एवढं नाही हो. येणं झालं तर तसं काही नसते. आणि पण असे जे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पहिले तर आमची याची इच्छा नव्हती. इकडे तापीचं मूड आणि पुन्हा याव की नाही. पण आईला सोबत नव्हतं कोणी. बाजूला नंतर शेतामध्ये आलं की नंतर वाटलं की इकडे पेरणी वगैरे चालू आहे. पण आधी कोणीच नव्हतं घरून वगैरे निघायच्या वेळेस वाटलं की. आणि आता कामं पण आहे तिकडे थोडंसं जे आहे गोटे वगैरे जे असतात वेचाचे एका साईडला लावायचे आहे धुऱ्यावरती. आणि त्याच्यानंतर काळी कचरा आहे थोडंसं वेचायचं. बाकी जे आहे ते कालच आपण किती 2 ते 3 दिवसाआधी पट्टीपास मारली, 3 दिवसाआधी. आणि नंतर बाय लावून बारीक वेचून घेतलेलं आहे. आणि मस्त काळं शेत झालेलं आहे, पूर्ण पेरासाठी तयार झालेलं आपलं मोकळं रान. शेतकऱ्याचं जीवन असं असते पायावर. थोडंसं काही घरी गमत नाही. घरी म्हणजे बघ आता जिम्मेदारी अशी असते की बा ना घरी व्यवस्थित राहता येत ना काही. कारण तब्येत बरोबर नसूनही आज शेतामध्ये यावं लागलं. खरं तर चालू होतं आमचं यावं की नाही. आता शेतातही बघायचं होतं ना, पाऊस किती पडलेला नाही आहे. पाणी करावंच लागते, त्याच्यानंतर पेरावं लागते. आईचं चालू आहे काळी कचरा वगैरे थोडंसं वेचणं. कारण एवढं नाही आहे, खूप सारं वेचलेलं आहे सर्व. आणि मस्तपैकी मोकळं दिसतं शेत. हो, थोडंसंच राहिलेलं आहे, त्याच्यासाठी आलेलं होतं. आणि बघा मोकळं झालेलं शेत. आणि चौकडचं शेत बघा तर पूर्ण काळ्या किट दिसत आहे. कारण आणखी पेरणं चालू आहे, काय करायचे काय जायचं बाकी आहे. आणि इकडे काय बघत आहे तू? काय आहे? आईनं आणलं काय असते माहित नाही तुला? काय असते? तर आमच्या इकडे याला गोखरू म्हणतात. गोखरू म्हणतात. जे गोंदाचं झाड असते ना त्याला आलेले असतात गोखरू. आणि खूप असे कसं आयुर्वेदिक चांगलं असते. याची भाजी पण बनवतात फुलोऱ्याची. आणि हे खातात का? आणि हे बघा असं आहे गोखरू म्हणतात. काय होते याचं? लोणचं होते. कच्च्याच होते. आणि एकदम बारीक जेव्हा मनोरत असते तेव्हा भाजी केलेली होती आहे ना. आपली भाजी पण व्हिडिओमध्ये येईल आहे गोंदाच्या फुलोऱ्याची भाजी.
तर आता गंधवनच्या फुलर वगैरे पानं चालू आहे इकडं. नेमके काय असते आता हे पिकलेलं आहे फळ. आणि फळ पिकल्याच्या नंतर बघा असं दिसते आपल्याला. आणि एकदम वेगळं वाटते हे थोडंसं दिसायला. आणि बरंचसं आहे इकडं. म्हणू तू खात आहे त्याला? खाल्लं ना तू? छान लागते ना? खाल्लं नाही खाल्लं म्हणते. हो आणि खरंच खाऊन पाहिलेलं आहे. मस्त छान लागतात ते. चिकट वाटतात, थोडेसे वेगळे असतात. तर असं आहे सध्या. आणखी बघा नाली वगैरे काढल्या इथं, नाली वगैरे लावून चालूच आहे. तर चला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपवत आहे. कारण पाऊस पण येण्याची शक्यता आहे जास्त. बदली नाही पण आता येईलच. पाऊस आला तर आपण पण पेरणं वगैरे पकडणार आहे आपण पण. त्याच्या हिशोबाने आता घरी वगैरे निघायचं आहे आम्हाला. तर हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.